श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. येत्या 17 मार्चला म्हणजे सोमवारी आलेली आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला आपण संकष्टी चतुर्थी हे व्रत साजरे करत असतो. संकष्टी चतुर्थी हे व्रत भगवान श्री गणेशाच्या उपासनेसाठी खूप पवित्र आणि प्रभावी असे मानले जाते. व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश करण्यासाठी हे व्रत जे आहे ते महिला करत असतात. महिला हे व्रत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचबरोबर आपल्या घराच्या सुखी संसारासाठी धरत असतात. हे व्रत केल्यामुळे जीवनातील सर्व संकटे, अडचणी, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी दूर होतात आणि श्री गणेशाची घरावरती विशेष कृपा होत असते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात आणि जे हे गणेश तत्व पृथ्वी तलावरती असतात यावेळेस आपण जे केलेले उपाय असतात, ज्या केलेल्या सेवा असतात तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं. तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे. 11 तांदळाच्या दाण्यांचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या घराची भरभराट होईल, त्याचबरोबर 7 जन्माची गरिबी संपेल आणि आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होईल. तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा, कसा करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः विसरू नका, जेणेकरून भगवान श्री गणेशाची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल. आपण आपल्या घरामध्ये खूप कष्ट मेहनत करत असतो, पण त्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते जर आपल्याला मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नसेल, सतत तो कुठे ना कुठे खर्च होत असेल, त्याचबरोबर आपण खूप कष्ट करतो, आपल्याकडे पैसा देखील येतो, पण तो पैसा जो आहे तर तो घरात अनेक मार्गाने येतो आणि अनेक मार्गाने घराच्या बाहेर देखील जात असतो. म्हणजेच याला आपण काय म्हणतो की घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसणं. घरामध्ये काहीतरी अडचणी येतात आणि त्यामुळे तो पैसा खर्च होतो, आजार पण येतो आणि पैसा खर्च होतो. अशा पद्धतीच्या समस्या जर आपल्या घरामध्ये घडत असेल, सतत वारंवार तुमच्या जीवनामध्ये अडचण येत असेल, तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहेत, मग त्या इच्छा तुमच्या जर पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तांदूळ जे असतात तर ते भगवान श्री गणेशाला खूप खूप प्रिय असतात. तांदळाचे आपण जे काही उपाय करतो ते अतिशय प्रभावी असे मानले जातात आणि तांदूळ हे लक्ष्मीकारक देखील मानले जाते. बघा, तांदळाचा हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मीची भरभरून कृपाही आपल्यावरती होईल. भगवान श्री गणेश जे आहे तर ते बुद्धीचे देवता, संकटमोचक आणि प्रथम पूजनीय आहेत. त्यांची उपासना केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होऊन जीवनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. त्यामुळे श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे हे उपाय सांगितले जातात. हे उपाय जर आपण केले तर त्याचा फायदा हा आपल्याला होईलच. तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे, आपल्या देवघरामध्ये रोजची जी आपली देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे, धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे. श्री गणेशाची मूर्ती असेल तुमच्याकडे तर ती एका तामणामध्ये ठेवायची आहे. गणेशावरती तुम्हाला 11 वेळेस, 21 वेळेस किंवा 108 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करत देखील तुम्ही अभिषेक करू शकता. हे पाणी मुलांना तुम्ही पिण्यासाठी दिलं तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते. त्यानंतर गणपतीची मूर्ती किंवा फोटो व्यवस्थित पुसून तुम्हाला एका पाटावरती ठेवायचा आहे. श्री गणेशाला एखादं लाल फूल, गुलाबाचं किंवा जास्वंदीचं तुम्हाला अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्ती गंध अक्षदा फुले अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला गणेशाला गोड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि हे सर्व झाल्यावर नंतर गणेशाची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण गणेशाला प्रसन्न करून घेऊ, अशा पद्धतीने गणेशाची ज्यावेळेस आपण
पूजा करू त्यानंतर केलेल्या उपायाचं फळ हे त्वरित आपल्याला मिळत असतं, कारण गणेश जो आहे तर तो अगोदरच आपल्यावरती प्रसन्न झालेले असतात। आता आपल्याला काय करायचं आहे तर 11 तांदळाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत। आता 11 तांदळाचे दाणे घेत असताना ते अखंड असावेत, कुठेही तुटलेले फुटलेले खराब असे अजिबात नको, अखंड व्यवस्थित 11 तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहे। त्यानंतर हे तांदळाचे दाणे थोडेसे हळदी कुंकवामध्ये तुम्हाला लाल पिवळे करून घ्यायचे आहे आणि दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता। देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे, जिथे आपण श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे तर तिथे तुम्हाला हा उपाय गणेशाच्या चरणाजवळ करायचा आहे। 11 तांदळाच्या दाण्यातील पहिला तांदळाचा दाणा तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे। तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा। तो तांदळाचा दाणा तुम्हाला तिथे श्री गणेशाच्या चरणी अर्पण करायचा आहे। आता सपोज तुमची जर काही कर्ज असेल तुमच्यावरती तर गणेशाला प्रार्थना करायची की माझ्यावरती इतकं कर्ज आहे, त्या कर्जातून मला लवकरात लवकर सुटका दे। अर्थात कष्टाला पर्याय नसतो, पण कष्टासोबतच नशिबाची साथ असावी त्यासाठी आपण हे उपाय करत असतो, त्यामुळे हा उपाय नक्की करा। त्यानंतर दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा, परत तुमची इच्छा व्यक्त करायची आणि ओम गम गणपते नमः म्हणत तो तांदळाचा दाणा तिथे त्यांच्या चरणी अर्पण करायचा। असं तुम्हाला 11 वेळेस करायचं आहे। त्यानंतर हे तांदळाचे दाणे तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचे आहे, तिथून उचलून पोटलीला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि नंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे। घरामध्ये तुम्ही तुमच्या थोडेफार पैसे ठेवत असाल तिथे ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने अगदी साधा सोपा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्यावरती असणारे सर्व कर्ज जे आहे तर ते संपेल, धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती पैशांच्या संबंधित जर काही तुम्हाला अडचणी येत असेल तर त्या अडचणी तुमच्या दूर होतील। तुमच्या मनामधील ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होईल। 7 जन्माची आपली गरिबी जी आहे तर ती संपून जाईल। असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की उद्या करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत। श्री स्वामी समर्थ।